MS ऑफिसमधील नेक्स्ट सॉफ्टवेअर आहे मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस. तर आता मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस स्टार्ट कसं करायचं ते आपण आता पाहणार आहोत. स्टार्टवर क्लिक करा, ऑल प्रोग्राम्स, त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस याच्यावर क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता किंवा इथं डायरेक्ट मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस इथं मेनू आहे ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसची ही विंडो ओपन होईल. आता तुम्हाला ॲक्सेसमध्ये न्यू फाईल ओपन करायची असेल, म्हणजेच ॲक्सेस आपण डेटाबेससाठी यूज करतो, म्हणजेच इथं ब्लँक डेटाबेस इथं आपण ओपन करू शकतो. आता इथं ओपन केल्यानंतर इथं कुठे सेव्ह करायचे नाही त्याच्यासाठी नाव इथं द्यावं लागतं. आता इथं बाय डिफॉल्ट DB1 असं नाव आलेलं आहे आणि इथं क्रिएटवर क्लिक केला तर इथं तुमचा ती विंडो इथं ओपन होईल. तर हे बघितलं आपण मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस ही विंडो स्टार्ट कशी करायची. तर ते आता क्लोज कशी करायची हे आपण पाहणार आहोत. फाईलवरती क्लिक करून एक्झिटवर क्लिक केल्यानंतर सुद्धा तुमची विंडो क्लोज होते किंवा इथं हे क्लोज बटन आहे रेड कलरचं, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची विंडो इथं क्लोज होते. तर अशा प्रकारे आपण मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस ही विंडो स्टार्ट कशी करायची आणि क्लोज कशी करायची हे बघितलं.